नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुमच्यासाठी एक जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. या जी-आरमध्ये नवीन जी-आर जो आलेला आहे, नोंदणीमध्ये जे आपल्याला शुल्क लागत असतं मित्रांनो, त्याबाबत हा जी-आर आलेला आहे. आता याच्यामध्ये नोंदणी शुल्क किती असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram, Facebookला फॉलो करून ठेवायचं आहे. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, बांधकाम कामगार योजना अंतर्गत आलेला आहे. लेटेस्ट असा जी-आर असणार आहे तो की आपण जाणून घेणार आहोत. ओके. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी न्यूनीकरण करण्याकरिता भरण्याची नोंदणी न्यूनीकरण फी निशुल्क करण्याबाबत. ओके. आता निशुल्क करण्याबाबत हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. जो बी तुमची आता फी लागत होती आपल्याला फॉर्म भरल्यानंतर त्याबाबत. ओके. आता महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऊर्जा व कामगार उद्योग ऊर्जा व कामगार खनिज कर्म विभागाकडून. ओके. लेटेस्ट असा 13 ऑगस्ट 2025 चा जी-आर असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण वाचून घेऊया. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगाराची सुरक्षा, आरोग्य, त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्याची केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे. ओके. त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्ती अधिनियम 1996 च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्ती नियम 2007 तयार करण्यात आले आहेत. सदर अधिनियमांच्या कलम 18 मध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व न्यूनीकरण करण्यात येते. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे महामंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांसाठी 29 विविध अ, कल्याणकारी योजना राबवल्या जातात. ओके. 29 योजना अशा राबवल्या जातात म्हणजे त्याच्यामध्येच. ओके. सदर योजनेतील शैक्षणिक शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना, त्यानंतर अन्य प्रकारांच्या वर्गीकरण करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये आता सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी न्यूनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क ₹25 इतके निर्धारित करण्यात आलेले होते. त्यानंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रामध्ये बांधकाम कामगार नोंदणी न्यूनीकरण करण्याबाबत शुल्कांच्या रकमेत बदल करून शुल्कांची रक्कम ₹1 करण्यात आलेली होती मित्रांनो. ओके. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व न्यूनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळांनी 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव करण्यात आलेला आहे. त्या अनुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व न्यूनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव महामंडळाने संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रामध्ये शासनाला मान्यतेस सादर केलेला आहे मित्रांनो. ओके. त्यास आता अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी न्यूनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावात मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचारधारात होती. ओके. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय जो की शॉर्टकटमध्ये दिलेला आहे. आता इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम सेवा शर्ती अधिनियम 1996 मधील कलम क्रमांक 12 व कलम क्रमांक 62 चा दुसरा. ओके. मधील नमूद तरतुदीनुसार इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने नोंदणी शुल्क न्यूनीकरण करण्याकरिता भरण्याची न्यूनीकरण फी निशुल्क करण्याची शासनाने
मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. निःशुल्क म्हणजे कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. जो पहिले ते ₹1 लागत होता, जो की आपला फॉर्म इथं सबमिट झाल्यानंतर आपली इथं जो आपल्याला ₹1 फी भरून आपल्याला ते प्रिंट आउट काढून आपल्याला मग भांडे वगैरे भेटत असे कॅम्पमध्ये. ओके. म्हणजे आपल्याला त्याचं एक आयडी वगैरे पण भेटत असायचं. पण आता ₹1 पण इथं फ्री लागणार नाही. निःशुल्कपणे तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे आणि फॉर्म भरण्यास अजून पण सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही ₹0 मध्ये फॉर्म भरू शकता. ओके. तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा आहे, त्याचा फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन पद्धतीने ग्रामसेवकाचा फॉर्म ग्रामसेवकाचा असो, या नगरपालिकेचा असो, या आपल्या कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म कसा भरायचा असतो ऑफलाईन पद्धतीचा पण व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे आपल्या चॅनलवर. तिथून जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने कसं अप्लाय करायचं त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी. ओके. त्याच्या तिघांच्या रेंजच्या लिंक मी आय बटनमध्ये टाकून देईन. तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मी. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. आणि आपल्या Telegram चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. बांधकाम कामगार अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन योजना, गव्हर्नमेंटचे जी-आर्स वगैरे घेऊन येत असतो. अशाच योजनेसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक